नमस्कार, माझं नाव शामराव सोनगावतून 3 ते 4 किलोमीटर अंतर आपण आलो आणि आता आपण गोरखनाथ मंदिर दर्शन करणार आहे. ते पाळाच्या पायथ्याशी मंदिर. त्यांना सर्कल लाईक करा, शेअर करा. हे गोरखनाथ मंदिर, हे बघा गोरखनाथाचं मंदिर आहे. प्राचीन काळामधलं मंदिर आहे गोरखनाथाचं. बघा तुम्हाला दिसते मंदिर आणि गोरखनाथ बसलेलं आतमध्ये मंदिर, छोट्या मंदिरामध्ये बघा दिसते मंदिर. मग गोरखनाथ महाराज आहेत ते बघा तुम्हाला दिसते. गोरखनाथ मंदिर आणि गोरखनाथ महाराज दिसतं मला. बघा गोरखनाथ महाराज की जय. संत होऊन गेलेत, महात्मा होऊन गेलेत. बघा गोरखनाथ महाराज की जय. गोरखनाथ बघा हे गोरखनाथ बसलेले आहेत. जे मच्छिंद्रनाथ आहे तसेच दिसतो आहेत गोरखनाथ. बघा गोरखनाथ महाराज, बघा गोरखनाथ महाराज की जय. हे छोटंसं मंदिर आहे गोरखनाथाचं आणि प्राचीन काळामधलं मंदिर आहे छोटंसं. आणि अजून पूर्ण बघा मंदिर पूर्ण परिसर वगैरे बढिया मंदिर परिसर आहे. हे गोरखनाथाचं मंदिर आहे आणि हा हॉल वगैरे आहे. आणि हॉल जे आहे प्रतिम हॉल बघा. आणि हॉलमधलं छोटंसं मंदिर आहे बघा. हॉल निश्चितवाला हॉल आणि गोरखनाथ बाबा बसलेला, महाराज बसलेला आहे हॉल बघा. आणि आजूबाजूला दिसते पूर्ण जंगल वगैरे आहे ते. आणि जंगल जे आहे आणि डोंगराच्या पायथ्याशी छोटंसं मंदिर आहे श्री गोरखनाथ महाराजांचं. आधी संत होऊन गेलेत, पण आधी इथं येऊन गेलेत. नंतर तपश्चर्यासाठी गोरखनाथ ठिकाण या मंदिरात त्याच्या अंगात ही फेरी तो जाय मशीनरा एक गुरीजोड लोक तुम्हाला खाणं बरं करतात. काही फेरी अजून कोण घेतले केटे. अजून पूर्ण पहाडपट्टी दिसते तुम्हाला. मंदिर आहे हे पूर्ण जंगलवर दिसते. जंगलमध्ये मंदिर आहे श्री गोरखनाथाचं. पायथ्याशी मंदिर आहे पूर्ण गोरखनाथ मंदिरापाशी आलं. आणि मंदिरात मंदिरच्या आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगल आणि छोटंसं मंदिर आहे श्री गोरखनाथाचं मंदिर. आणि गोरखनाथावरती आलो आणि गोरखनाथ साईडला पूर्ण जंगल आहे, पहाडपट्टी पूर्ण. गोरखनाथ आधी आलेले आहेत आणि अजून गोरखनाथ जिल्हा गोरखनाथ ठिकाणी म्हणजे गोरखनाथला झालं तडून तपची भूमी ते आहे. ती सुद्धा आपण तपभूमी बघणार आहे गोरखनाथाची. आणि हे जे तपभूमी जी आहे हे तपभूमी नाही आहे, फक्त गोरखनाथ इथे येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. हे जे देवस्थान आहे हे इथं गोरखनाथ येऊन गेलेले आहेत. आणि ते गोरखनाथचे ठिकाण जे आहे ते तपभूमी आहे. हे त्यांचं इथे येऊन गेले आहेत. त्यांचं स्वतःचं मंदिर इथं बाबा जुन्या प्राचीन काळामधलं मंदिर आहे.